करतील मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती। नाझरी क्रिकेटचे सर्व लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक, सिंधुदुर्ग जिल्हा दैवज्ञ समाज संघटनेचे अध्यक्ष, कुडाळ तालुका संघटनेचे अध्यक्ष राजूजी पाटणकर त्यांच्या समवेत नगरसेवक अभि कोण होणार मानकरी या मानाच्या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या स्पर्धेत नाझरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित जिल्हास्तरीय खुला गट पुरुष कबड्डीचा महासंग्राम। मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये ओळख होते पंचक्रोशी जाम संडे, यानंतर आमचे ऑफिशियल्स आणि त्यानंतर लक्ष्मीनारायण मालवण संघ। नाझरी क्रिकेटचे सर्व लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक आदरणीय राजूजी पाटणकर, नाझरी क्रिकेटचे जुने जाणते खेळाडू निलेशजी आळवे, दादा नेवाळकर, प्रीतम कवटकर, बाबीशेठ बांदेकर, साई शर्वारी, पुण्यागडचे जावई दीपक भोगते। नाझरी क्रिकेट ग्रुप साठी एकदा जोरदार खणखणीत टाळ्यांचा गजर अपेक्षित। चामसंडे आणि गुरु पाटकर लक्ष्मीनारायण मालवण दोन्ही कॅप्टनचा मनपूर्वक स्वागत। सिद्धेश आपण यावं। जिल्ह्यात पहिली स्पर्धा अशी झालेली आहे कुडाळमध्ये। सिद्धेश कुडाळमध्ये नव्हे, गुरु टॉस मागील ऑफिसर कॉइन स्पिन करते। It's a call and it's heads. सिद्धेश आनंदाच्या लाटा परमवाची होती अवैद्य फळी वेदनारी विरचना सांगी कामगिरीचा कर्तबगार झेंडा फिरवणारा आखाडा। एक सुंदर आणि देखणी स्पर्धा आपण पाहत आहे। नाझरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार मेगा फायनल सामना आपल्याला पाहायला मिळतो। तो म्हणजेच लक्ष्मीनारायण मालवण विपक्ष पंचक्रोशी जामसंघ हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतील। उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। अतिशय सुंदर नियोजन आयोजनाची स्पर्धा आपण पाहत आहे। मेगा फायनल सामना राज आहे रेड मोर्चामध्ये सेमी फायनल सामन्यात राजने बहारदार खेळ केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा या मेगा फायनल सामन्यात राजची ही पहिलीच रेड आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती। पुन्हा एकदा रेडर माघारी परतला एलपीडची सांगता आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर जर्सी नंबर 7 गिरीश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। गिरीशचा देखील खेळ बहारदार सेमी फायनल मध्ये पाहायला मिळाला होता। हा देखील त्या मॅचचा मॅडम तो मॅच झाला होता। यावेळेस गिरीशला पहिल्याच पंचक्रोशी जामसंघ संघ जी मजबूत लीड घेतली ती लीड कायम ठेवेल का बघूया। एमटी रेडर माघारी परतला रेडर, त्यानंतर गिरीश चव्हाण हेड मोर्चावरती जर्सी क्रमांक 7 गिरीश समोर 7चा फुल ऑन डिफेन्स फुल एफर्ट्स लावले जातात। या ठिकाणी प्रयत्न केलाय, अटेम्प्ट पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र गिरीश राईट कॉर्नर मध्ये रेडची सुरुवात, त्यानंतर माघारी होतो तो अनसक्सेसफुल राहिलाय। पॉइंट नव्हता म्हणूनच 9 बनाम 1 असा गुण फलक मकरंद पाटकर रेड मोर्चावरती कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये। दोन्ही संघ मेगा फायनल पर्यंत अथक मेहनत अथक परिश्रम करून पोहोचले का या दोन संघांची ही ग्रंथिका जुळलेली आपल्याला पाहायला मिळते या मेगा फायनल दरम्यान। निमित्त ठरते नाझरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित जिल्हास्तरीय खुला पुरुष गट कबड्डीचा महासंग्राम 2026 ची स्पर्धा। नक्कीच श्रेय द्यावं लागेल सर्व आयोजन करताना सन्माननीय राजू पाटणकर साहेब, राजेश महाडेश्वर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा उभी राहते। आठवावी लागेल, तो खेळ करावा लागेल देखील यावेळेस। आणि त्यानंतर डू ऑर डाय रेड दरम्यान जर्सी क्रमांक 13 रेड मोर्चावरती गुणफलक कमरचा खेळाडू या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न करेल का? थोडासा अटेम्प्ट जर झाला तर नक्की डिफेंडर कार्य करतील। लक्ष्मीनारायण अटॅक चढवलाय, आजची घंटा वाजले निघण्यासाठी यावेळेस प्रयत्न केलाय। 5 साठी पाहायला मिळतोय, दबाव बनवतोय प्रतिस्पर्धी संघावरती, अटॅक करतोय, लॉंग रेंजचा वापर करतोय आणि यावेळेस चातुर्य दाखवण्याचा प्रयत्न लॉबीमध्ये गेलाय देखील, परंतु स्वतःमध्ये नियंत्रण ठेवलंय पंचक्रोशी जामसंघ संघाच्या खेळाडूंनी, डिफेंडर नाही आणि म्हणूनच पॉइंट नव्हता। एक एमटी रेड सेल्फ आउट फायदा केला जाईल का? सुशीलच्या विरोधात येत आहे। एका एमटी रेडचा माघारी परततोय सुशील, त्यानंतर गिरीश रेड मोर्चावरती। गिरीशला एक मल्टी पॉइंट रेड नक्कीच करावी लागेल, कमबॅक करून द्यावा लागेल वालावर संघाचा। 2-2च्या 3 आहे लाईन कट आणि त्यानंतर मकरंद पुन्हा एकदा रेड मोर्चावरती
समोर 6चा डिफेन्स बोनस ऑन नक्कीच पाहायला मिळतो या मकरांसाठी. डिफेन्सला कार्य करावं लागेल. थोडीशी झालेली चूक आणि पुन्हा एकदा रेड मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळेल विशाल मयेकर. काय घडेल या रेड वरती हे पाहणं महत्वपूर्ण असेल. पॉइंट घ्यावा लागेल नाही तर बेंच वरती जावं लागेल. रिस्क घ्यायची रेडरला, संयम दाखवावा लागेल. त्या ठिकाणी डिफेन्सला समोरून ब्लॉक करण्याचा झालेला प्रयत्न डिफेन्स चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो. आघाडी देखील आहे. त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल अजय रेडर आहे रेड मोर्चावरती. टच करण्याचा प्रयत्न मकरंदवरती पाहायला मिळतोय. प्रयत्न डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल केली जाते आणि माघारी परत. नंतर पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये समोरून ब्लॉक टॅकल सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळते. समोरून ब्लॉक मैदानामध्ये मिळाला मात्र येणारी वेळ सांगेल यावेळेस देखील समोरून ब्लॉक. बाकी 1+2 3 पॉइंट आणि त्यानंतर टाइम आउट घेतला गेलाय वालावल संघाच्या माध्यमातून 19 विरुद्ध 4 डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा बतीला देणारा रेड मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय. काही प्रयत्न रेडरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सहा विरुद्ध 19 पॉइंट घ्यावा लागेल. पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न. शेवटच्या काही सेकंदात बाकी रेड मधील रायडर सेल आउट. एक गोल पुन्हा एकदा क्रिकेट ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय खुला पुरुष गट कबड्डी स्पर्धा लाजरी चषक. ही कबड्डीच्या खेळाडूंची एकी असते मित्रांनो. बऱ्याच वेळा मी सांगत असते डबल बारियेचे बुवा आणि कबड्डीचे टीम यांच्या लफड्यात कधी न पडलेला बरा असता. आणि जाताना दोघे एकाच गाडीत जातले. एकदा दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या आपण सर्वांनी बाजूया. दोन्ही टीमने खेळाडूंची दाखवली. अगदी पुन्हाच कबड्डी खेळली मात्र फायनल विसरला. दीपक बघतो दीपक हरे कृष्णाजी म्हणतो. ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले अशा सगळ्या ज्ञातज्ञ दात्यांचं, लाजरी क्रिकेट ग्रुपच्या सर्व सदस्यांचं, चाहत्यांचं, आमच्या पाठीराख्यांचं